चिटको की. Dear friends and sisters, in the last period we have discussed about simple, compound, complex in three types of sentences. These three types are divided or classified according to the types of conjunctions or clauses. So there are two types of clauses, main clause and subordinate clause. And from these two types, sentences are divided into three: simple, compound, complex. Also we have considered that these three types are divided according to the types of conjunctions. Main clause, coordinating conjunctions, and subordinate clause, subordinating conjunctions. And in the last period also we have seen subtypes of subordinating conjunctions, such as noun clause, adverbial, adjective clause. And lastly, we have seen in the last period conditional clause and subtypes of conditional clause. Conditional clause of time, conditional clause of place, conditional clause of action, and conditional clause of manners. What are we have discussed in general? How questions are asked to you in the exam? Make simple, make compound. Or if you have given the sentence and in bracket there is a suggestion, find out noun clause, find out main clause, find out subordinate clause, find out conditional clause, find out and rewrite conditional clause of time, place, action. In this way questions are asked to you for make simple, compound, complex, 1 mark, clause 1 mark. And today I have given the list to all of you: coordinating conjunctions and its list, subordinating conjunction and its list. You have studied these coordinating and subordinating conjunctions from the 8th standard to the, you have to study it for the up to the graduation level. For example, you have faced the or given the exam on, suppose there is the line given to you, and in bracket there is the suggestion: use as soon as, use as well as. Is it right? Yes. Like this, I have given here 4 conjunctions, as well as not only but also neither, nor, both, and. तर यापैकी कंजंक्शन तुम्हाला वाक्य दिलं जाईल आणि वाक्य दिल्यानंतर यूज म्हणून ह्यापैकी कंजंक्शन येईल. यूज अँड रिराईट वापरून पुन्हा लिहा. ओके, आता मी एक वाक्य देतो जे बोर्डाला आलेलं आहे वाक्य एक्झाम्पल म्हणून. We have Durga. We have Lakshmi. ब्रॅकेट मध्ये सजेशन यूज. वरीलपैकी काय पण असेल, मी एक वाक्य समजून देतो, बघा किती सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात येते. आता मात्र मग तुम्ही एकदा समजलं की घरून उदाहरण सोडवून आणायचे. पण आता समजण्यासाठी लक्ष इकडे द्या. या सगळ्यांचा वापर करताना दोन्ही वाक्यातला समान भाग आहे तो बघून घ्यायचा आहे का. समान भाग उत्तराच्या वाक्यात एकदाच आहे त्या ठिकाणी एकदाच घ्यायचा. उत्तर करताना समान भाग जो आहे तो उत्तराच्या वाक्यात एकदाच आहे त्या ठिकाणी. दोन्ही वाक्यात त्याचं ठिकाण सुरुवातीला आहे का, तर ठिकाण सुरुवातीचं. इथपर्यंत कळलं. आता दुसऱ्या वाक्यात हे घ्यायचं नाही. मग पहिल्या वाक्यात दिली तर मी डॉट घेतोय, क्रियापदानंतर नॉट ओनली, आणि हे जे बटालचं आहे ते फुल स्टॉप, कॉमा किंवा इतर कंजंक्शन येईल ते काढा आणि काय वापरा. पुन्हा एकदा नॉट ओनली बटाल्स बद्दल समजून देतोय बघा. दोन्ही वाक्यातला समान भाग उत्तराच्या वाक्यात एकदाच आहे त्या ठिकाणी. वाक्य अंडरलाईन करा, ते माझं महत्वाचं आहे. दोन्ही वाक्यातला समान भाग उत्तराच्या वाक्यात बघून घ्या आणि उत्तराच्या वाक्यात एकदाच घ्या. पहिल्या वाक्यातील क्रियापदानंतर नॉट ओनली आणि वाक्यातील फुल स्टॉप, कॉमा किंवा इतर कंजंक्शन काय असेल ते काढून
सांगितलं. उत्तर काय होईल बरं? हात वर करा ज्यांना येते तेवढ्याने. खोट्याला हात वर करायचे नाही, मार्क सम आहेच. आणि लक्ष पूर्ण देत जावं, म्हणजे मला एका वेळेस सगळ्याला समजून देता येते. ज्याला येत नाही ना त्याचं पूर्ण लक्ष नसल्यामुळे येत नाही, तर पूर्ण लक्ष द्यायचं समजून देताना. हात खाली करा, 4-5 जणांचे हात खाली आहेत, पुन्हा समजून देतो. बघा, दोन्ही वाक्यातला समान भाग वी हॅव उत्तराच्या वाक्यात एकदाच घ्या आणि कुठं घ्या? आहे त्याच ठिकाणी, म्हणजे याचं ठिकाण सुरुवातीला आहे तर इथं पण सुरुवातीला घ्या एकदा. आणि त्यानंतर इथं क्रियापद आहे हॅव, त्याच्यानंतर नॉट ओनली आणि फुल स्टॉप येईल, कोमा येईल किंवा इतर कुठलं तरी कंजंक्शन येईल, ते काढा आणि दुसऱ्या वाक्यातला समान भाग आहे तो काढून टाकायचा फुली मारल्या. किती जणांना कळलंय? हात वर करा बघ. तर ज्यांना आता डबल सांगावं लागलं त्यांचं लक्ष नव्हतं. माझ्या शिकवण्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं, एका वेळेत समजते. 2-2 वेळा समजून सांगताना वेळ जातो. ठीक आहे? हा सांगा, बोला. कुंडली हा नॉट ओनली काय? दुर्गा. फुल स्टॉपच्या ऐवजी आता हे काढलं, राहिलं काय? हे एकदा समजून दिलं, खाली बसा. दुसरं लगेच समजून देतो. बोथ अँड सेम जसं नॉट ओनली वापरताय तसंच बोथ अँड सुद्धा, म्हणजेच दोन्हीतला समान भाग एकदाच घ्या. ओके. त्या क्रियापदानंतर बोथ फुल स्टॉप कॉमा इतर कंजंक्शन आला असेल तर ते काढून. किती जणांना कळलं? हात वर. ओके, थँक्यू. मग उत्तर असं होईल. हा, वी हॅव बोथ दुर्गा, हे काढलं, अँड लक्ष्मी. कळलं? किती सोपं आहे का नाही जर लक्ष दिलं तर? आता ऍज वेल ऍज बाबत समजून देतो, किती सोपं आहे ते पण बघा. ऍज वेल ऍज तिसरं उत्तर तुम्हीच करायचे लगेच. मी समजून दिलं की हात वर होतील. आपण आता नॉट ओनली समजून घेतलं, बोथ अँड समजून घेतलं, आता काय समजून घेतोय? ऍज वेल ऍज वापरताना सुद्धा दोन्ही वाक्यातला समान भाग एकदाच घ्यायचा, जसा इथं घेतोय असा. ओके. आणि वाक्यातील इथला फुल स्टॉप, कॉमा किंवा इतर कंजंक्शन, या इथं इतर आलंय, इथं आलंय, इथं आलंय, इथं आलंय, आला असेल तर ते काढा आणि काय वापरा? किती सोपं आहे, पुन्हा एकदा सांगतो. दोन्ही वाक्यातला समान भाग एकदाच, जसा असा. ऍज वेल ऍज कुठं वापरायचं? तर वाक्यातील फुल स्टॉप किंवा इतर कंजंक्शन आला असेल तर ते काढा आणि त्या कंजंक्शन ऐवजी. आणि आता ह्याच वाक्यात सुरुवातीत सांगायचं झालं तर लय सोपं. फुल स्टॉप कॉमा इतर कंजंक्शन, म्हणजे झालेले बघा हे इतर कंजंक्शन, किंवा फुल स्टॉप किंवा इतर कॉमा असेल ते काढा आणि काय वापरा? हात वर करा ज्यांना ज्यांना येते तेवढ्यांनी. खोट्यानं वर हात केला की माप बाप की कसम आहे. थँक्यू. तरी पण सांगा तुम्ही. वी हॅव व्हेरी गुड. दुर्गा फुल स्टॉप ऐवजी ऍज वेल ऍज. अंडरलाईन करायचं तुम्ही जे करताय ते समान आहे ते घ्यायचं ना. राहिला इथपर्यंत 3 समजले बघा तुम्हाला. 1 2 3. राहिला काय? आता ते शेवटी समजून देतो किंवा इथंच लगेच देतो, त्याला वाक्य मात्र दुसरं देतो. तुझं नाव सांग सोन्या. पायल is not
full stop. Payal is not bad. इथं सुद्धा पाहिलं बस खाली, इथं सुद्धा दोन्ही वाक्यातला समान भाग उत्तराच्या वाक्यात आहे त्या ठिकाण सुरुवातीचं आहे, सुरुवातीला जे त्यानंतर हे नॉट आले का, हा नकार आहे, पहिला नकार आणि दुसरा नकार ऐवजी, पहिल्या नकाराच्या ऐवजी नाहीतर, दुसऱ्या नकाराच्या ऐवजी नॉट, दोन्हीतला समान भाग एकदाच, हा नकार काढा, हा नकार काढा आणि नाहीतर नॉट इथं आणि इथं वापरा. मात्र समान भाग जो आलेला आहे तो उत्तराच्या वाक्यात एकदा घ्यायचा आहे, म्हणजे इथलं पुन्हा वापरायचं नाही. किती जणांना कळलंय हात वर? खोट्याने केलं तर दोघांची पण, आई बापांची आणि दोघांची पण म्हणून कळतंय? होणार नाही, नुसतं हा म्हणणार, भविष्यात होणार नाही, खोटी शपथ खाल्ली. ओके, थँक्यू. तरी पण उत्तर तू सांगल, एकदा इकडून सांगितलं की एकदा इकडून, आता नंतर जाऊन बरं इकडं आहे. हे समान काढलं, राहिलं नॉर बॅड. समजतंय? तू सांग बाळा, आमच्या पाठीमागचा याच वाक्यात ते समजून दिलेल्या पैकी ऍज वेल ऍज वापर, पटपट बोल आता. हो, ऍज वेल ऍज. पायल इज गुड बॅड. याच वाक्यात निशा नॉट ओनली बट ऑल्सो वापर. आता नॉट तर आहेच, फक्त ओनली जोडायचे. किती सोपं आहे का नाही? हा, Payal is not only good but also bad. कळलं? टेक डाऊन. निकिता, बोथ अँड. Payal is नॉट. not good but Payal is not both good not bad. and Not bad. not bad. And कोण वापरायचं? बोथ अँड वापरायचंय ना. पुन्हा एकदा. Payal is not both both good and not bad. कळतंय? आता राहिलं काय? झालं मला वाटतं सगळंच. हा, किती जणांना हे कळाले? हात वर करावं. आता किती उदाहरणं दिली तर जमतील? जमतील? मग जरा बोर्डाला आलेलं वाक्य टाकू का आता? मोठं असतं जरा थोडं बोर्डाला आलेलं. इकडचं दिसतंय का त्यात सोन्या? दिसतंय ना? ओके, ती सांगते मी दिसतंय. इथं लिहितो आता बोर्डाचं. We must keep at home. We must keep at home. We must look after not only but also आधी वापरून सांग. Yes or no? We must keep not only but also वापरून सांगा. we must Not. only हा, kept at home but also look after. ओके. समान भाग काढला. गुड गर्ल. तू सांग रे सोन्या. As well as. We must
kept at home kept at home as well as as well as looked after. ओके तू सांग रे पाठीमागचे 2 नंबरचे both and We must keep the we must both both kept at home and looked after look after का looked after तर looked after आहे looked after काय राहिलं रे निशा Neither nor. वापर निशा पटकन We must neither neither kept at home nor look after. किती जणांना कळलंय हात वर करा ह्याच्या अगोदर इंग्लिश इतकं चांगलं समजत होते तेवढे हात वर खाली करा ज्यांना इतकं चांगलं समजत होतं तेवढे हात खाली करा माझं वाक्य पुन्हा एकदा नीट ऐका असं 100% हात वर होईपर्यंत पाठीमागं शिकवलं जात होतं एवढे हात खाली करा म्हणजे 100% समजत होतं ठीक आहे प्रश्न सोपा करून सांगतो आतापर्यंत इंग्लिश जास्त समजत होते त्यांचे हात खाली हात राहतील आतापर्यंत इंग्लिश असं इतकं समजत होतं त्याचे हात खाली राहतील आता जास्त समजते अशा हात वर राहतील बघू खोट्यानं हात वर केले तर कसं ठरलेलं आहे आपलं म्हणजे इंग्लिश सोपं आहे का नाही मी म्हणतोय तसं आहे का नाही आता एवढे सगळ्यापैकी तुम्हाला वाक्यात काय पण येईल काय अडचण कधी वाक्य दिलं जाईल यूज ॲज वेल ॲज म्हणतील कधी वाक्य दिलं जाईल यूज नॉट ओनली बट ऑल्सो म्हणतील कधी वाक्य दिलं जाईल यूज नायदर नॉर म्हणतील कधी वाक्य दिलं जाईल यूज बोथ अँड म्हणतील कधी वाक्य दिलं जाईल यूज यापैकी काहीही म्हणतील लिहायला काय अडचण आता एक अजून समजून द्यायला वेळ किती आहे बघा संपलाय काय आहे का 5 मिनिटं ओके ऑल ऑफ यू टेक डाऊन मी अजून एक समजून देतो आणि तेव्हा इकडं समजून देतो तुम्हाला ऍट अ ग्लान्स बघा परीक्षेला कसं विचारलं जातं एक तर ॲज वेल ॲज तर यूज म्हणून विचारलं जाईल एक तर नॉट ओनलीच वाक्य दिलेल्या वाक्यात नॉट ओनली वापरून दिला असेल तर यूज काय येईल दिलेल्या वाक्यात ॲज वेल ॲज वापरला असेल तर यूज काय येईल दिलेल्या वाक्यात बोथ अँड असेल तर या दोन्ही पैकी काय पण येऊ शकेल आणि दिलेल्या वाक्यात जर नकार असेल तर यूज पहिल्या नकाराऐवजी नाही तर दुसऱ्या नकाराऐवजी नॉट आता मी तुमच्या लक्षात आला असेल हे तरी किंवा हे तरी विचारणार कंपल्सरी किंवा यापैकी कुठलंही विचारतील येते लक्षात तसंच अजून एक समजून देतो ऍज सून ऍज दिसतंय का पाठीमागची मुलगी आहे तर दिसतंय का नो सुनर नाही दिसत सर नाही दिसत वरचं नाही दिसत अरे एवढंच लिहून घ्या मग पुसून टाकल्यावर आता हे मध्येच पण ठेवावं लागतंय काय करायचं ठेवा बरं. जाऊ द्या पिरियड संपला म्हणून पुढच्या तासाला बाकी ओके